शिवरायांच्या स्वरूपाने स्वराज्याला जन्म देणाऱ्या माँसाहेब जिजाऊ, रणरागिणी होऊन संघर्षाचा बळ देणारी झाशीची राणी महालक्ष्मीबाई, स्त्रियांना शिक्षणाचे हक्क मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि मातृत्व, नेतृत्व तसेच कर्तृत्व सिद्ध करून रायगडाचा निमुळताकड उतरून आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी धाडस करणारी हिरकणी, बाबासाहेबाची असणारी त्यागमूर्ती रमाबाई, अनाथाची माय सिंधुताई सपकाळ आणि मानवतेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या सर्व महिलांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. व्यासपीठावरील मान्यवर, अध्यक्ष महाशय, वंदनी गुरुजन वर्ग व येथे जमलेले माझ्या विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव अनिता सहाने. मी इयत्ता 9वी अ ची विद्यार्थिनी. मी आज आपणासमोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. धन्य तू सावित्री, धन्य तुझा त्याग, धन्य तू सावित्री, धन्य तुझा त्याग, तुझ्या वेदनेची आज बहरली बाग, तुझ्या वेदनेची आज बहरली बाग. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांचे काम समजून घ्यायला आपल्याला सावित्रीबाई फुले यांना समजून घ्यायला हवे. सावित्रीबाई फुले यांना समजून कसं घ्यायचं हो, हा जेव्हा मी प्रथम विचार करायला लागले तेव्हा मनात विचार आला की सावित्रीबाई शिकले, त्यांनी मुलींना शिकवलं. हे बोलायला वाचायला खूप सोपं आहे हो, पण सावित्रीबाई ज्या परिस्थितीमध्ये शिकले, त्यांनी मुलींना शिकवलं. या परिस्थितीचा जर खऱ्या अर्थाने आढावा घेतला तर सावित्रीबाई कोण होत्या हे आपल्याला कळेल. पूर्वीच्या काळात मुली जन्माल्या म्हणजे पाप असे समजले जायचे. त्या काळात मुली 9-10 वर्षाच्या झाल्या की त्यांचं लग्न त्यांच्यापेक्षा 20 ते 25 वर्षांनी मोठ्या पुरुषाशी लावून दिलं जात होतं. अशी भयंकर परिस्थिती होती हो. अशा अंधारात एका वाघिणीचा जन्म झाला. त्या वाघिणीचे नाव म्हणजे सावित्रीबाई फुले. आजची स्त्री म्हणजे सुंदर आवाज असणारी कोकिळा लता मंगेशकर, IPS ऑफिसर किरण बेदी, पंतप्रधान इंदिरा गांधी, आकाशात झेप घेणाऱ्या कल्पना चावला या स्त्रियांनी दाखवून दिले आहे की कोणत्याही क्षेत्रात स्त्रिया मागे नाहीत. तरी स्त्रियांना मान सन्मान प्रतिष्ठा दिला जात नाही हो. त्यांच्या वाटेले तो फक्त अपमान, अपमान आणि अपमानच. एक संस्कृत मधलं वचन आहे पा, यत्र नार्यस्तु पूजते रमंत तत्र देवता. याचा अर्थ जिथे स्त्रियांना पूजले जाते, त्यांना मान सन्मान दिला जातो, तिथे देवाचे स्थान असते. पण अजूनही या समाजात स्त्रियांना आदर दिला जात नाही. मंदिरात जसे काली माता, दुर्गा, लक्ष्मी यांना पूजले जाते, तसेच यांचे रूप घेऊन आलेली ही स्त्री फक्त दुःख सहन करते. आता याला कारण आहे तरी कोण? समाज की स्त्री. म्हणून म्हणावंसं वाटतं, स्त्री जन्म ही तुझी कहाणी, ओठी हसू अण्णयन पाणी, कर्तृत्व सिद्धता हे स्वप्न मनी, कर्तव्य पूर्ती ठेवी सदा ध्यानी. तरीही मनी एक प्रश्न ऋतुनी, स्त्री सुरक्षितता आहे का हो जनी? उत्तर याचं सांगा देईल का कुणी? स्त्री जन्माची ही अजब कहाणी, स्त्री जन्माची ही अजब कहाणी. स्त्री म्हणजे एक पायवाट, अशक्य ते शक्य करणारी, अन्यायाविरुद्ध लढणारी, सुखाचा त्याग करून दुःख वेचणारी. गौतम बुद्धाने स्त्रीमुक्तीसाठी पहिल पाऊल उचलले. त्यानंतर ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना स्त्री शिक्षणासाठी व मुक्तीसाठी आशेचे किरण दाखवले. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना समाजात समानतेने वागविले जात नाही म्हणून त्यांना कायदेशीर हक्क व अधिकार प्राप्त करून दिला. पण या सगळ्यांनी आजची स्त्री सुरक्षित होणार आहे का हा प्रश्न मनात येतच राहतो. स्त्री एक मुलगी, बहीण, आत्या, मावशी, काकी, वहिनी, आजी या भूमिका सहजरित्या पार पाडते. आयुष्यभर पूर्ण घर चालवणारी गृहिणी, सगळ्यांसाठी जेवण बनवणारी अन्नपूर्णा, सगळ्यांची काळजी घेणारी देवी, शिक्षकाचे धडे शिकवणारी सरस्वती, चालायला बोलायला आणि संस्कार देणारी आई, पतीला साथ देणारी अर्धांगिनी, संकटाला सामोरे जाणारी रक्षिका, अशी ही स्त्री जी निस्वार्थ मनाने या भूमिका सहजरित्या पार पाडते. सावित्रीबाई फुले या सुद्धा स्त्रियांचे आयुष्य अंधारातून उजेडाकडे नेण्याचा एक ज्योतच होत्या. म्हणून शेवटी जाता जाता एवढंच सांगणार, धन्य तू सावित्री, धन्य तू सावित्री, धन्य तुझा त्याग, तुझ्या वेदनेची आज बहरली बाग. एवढे बोलून माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.